बघा सर्व प्रमुख पाहुण्याचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. कोण आहे दीदी? पाणी दे दादा प्रतिक्रिया द्या असंच खात खात द्या. जिल्हा परिषद शाळा राजवाडी इथे आनंद नगरी मुलांनी आणलेले आहेत. सोमवासा पापड दही धपाटे असे आयटम केलेले विद्यार्थी येत आहेत. गावकरी राजेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंदनगरी हा प्रकल्प राबवलेला आहे आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी काही ना काही आपलं म्हणजे विक्रीसाठी घेऊन आलेले आहेत काही खाद्यपदार्थ. तर असं खूप म्हणजे आनंदाचं वातावरण खूप आनंद घेतला आस्वादही घेतलेला आहे. तर जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वांचे त्याबद्दल सर्वांचे आभार.
मसाला पापड मी शाळेमध्ये आनंद नगरी पाहण्यासाठी आलेलो आहे व खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. लेकरांची आनंद नगरी पाहून मला खूप छान वाटले व शिक्षकांनी पण सर्व नियोजन चांगले केले असल्यामुळे हे सर्व मला आनंद वाटला. प्रकाश व्यंकटराव काशीद, राहणार राजेवाडी, तालुका अंबेजोगाई. सरपंच साहेब, आनंद नगरीला भेट देऊन कसं वाटलं सर? आनंद नगरीला आज भेट देऊन खूप आनंद होत आहे. कारण शिक्षणाबरोबरच गुणवत्ताबरोबरच व्यावहारिक जे ज्ञान असतं ते सुद्धा या विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी विविध उपक्रम घेऊन या ठिकाणी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचे नॉलेज व्हावं, ज्याची शहरा भागात आपण बघतो का शहरी भागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये असे उपक्रम शहरात जास्त राबवले जातात, परंतु ग्रामीण भाग असून सुद्धा आपल्यासारख्या गुरुजनांच्या माध्यमातून याचा अत्यंत म्हणजे विद्यार्थ्यांना पण फायदा होतो आणि यामधून विद्यार्थ्यांना गुणवत्तेबरोबरच व्यावहारिक ज्ञान किंवा व्यवसाय उद्योग जे असतात याबद्दल आवड निर्माण होते. वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी भेटतं. त्याबद्दल सर्व गुरुजनांचे आपण असे उपक्रम आपल्या या शाळेमध्ये राबवले त्याबद्दल सर्वांचे धावपळाच्या वतीनं अभिनंदन आणि सर्व विद्यार्थ्यांना या आनंदाची शुभेच्छा. कान हो सर, खरेदी करा नाही का? घ्या सर ना घ्या. हां आणि ही काय किती गाडी पाठवा सर? हो काहीच नाही. आनंद नगरीला भेट देऊन काय वाटलं सर? आज आपल्या इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी येथे आनंद नगरी आयोजित करण्यात आली होती. तरी लेकरांनी शाळेमध्ये खाऊ घेऊन आलेले आहेत हां, व त्यांनी एकदम उत्तम दर्जाचं असा खाऊ घेऊन आलेले आहेत व त्याचा सर्व बालगोपाळ गावातील ग्रामस्थ त्याचा लाभ घेत आहेत. खूप चांगली आहे, पदार्थ खूप चांगले बनवून आणले आहे त्यांनी. आणि विशेष म्हणजे लहान लेकरांनी जे कार्यक्रम केला आहे स्वतः खूप उत्तम आहे. काय बोलू आम्ही आनंद नगरी. आज आनंद नगरीला भेट दिली, सगळं काय असेल ते खरेदी केलं. खूप छान होत आहे, हं चांगलं होतं, काय अडचण नाही, खूप सोय होती. दत्तात्रय राजभाऊ काजगुंडे. आनंद नगरीला भेट दिली मी. छान वस्तू आहे, समजा चांगले. आनंद नगरीला भेट दिली आणि मी गाजराचा हलवा,
नंतर पाणीपुरी, चहा, भजे खाऊन खूप आनंद झाला मला. मी शिवाजी गडकर आणि माझ्या श्रद्धा शिवाजी गडकर या मुलींनी याने भाग घेतला. चांगला खूप आनंद झाला मला. तिनं गाजराचा हलवा उसळ बनवून आणलेली होती. छान छान खूप लागली मला. खूप खूप आनंद झाला. भारी वाटलं. मस्त पोरांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी येथे मुख्याध्यापक श्री पांडुरंग नरोडे सर व आमचे कोणत्याही उपक्रमाला असा प्रोत्साहन देणारे मोरे सर तसेच पूर्ण गावकरी मंडळी आज आमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद नगरीचे व्यवस्थापन केलेले आहे. तरी सर्व गावकरी येऊन खरेदी वगैरे करत आहेत. याच्यामधून जे आपले पाल्य विद्यार्थी आहेत त्यांना एक व्यावहारिक थोडंसं ज्ञान भेटतं. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी मोरे सराच्या अध्यक्षतेखाली हा आनंद नगरी हा उपक्रम आमच्या इथे राबवला जातो आणि हा विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा असा सर्वात चांगला उपक्रम आहे असं मी म्हणेन. व या कार्यक्रम असाच पुढे चालत राहू याच्यासाठी मी असे शुभेच्छा देतो. किती पैसे झाले? आता 60 रुपये झाले तिथे. असं आहे का? फुल चमचा भरून द्यायचा. हा खाऊ दिली एखाद्याने असं करा. मी पवन सुधाकर गडकर आज राजेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आनंद नगरीला भेट दिली. इथं येऊन खूप भारी वाटलं. छोटे छोटे लेकरं उत्साहात दिसत आहेत. ते मला चांगलं वाटलं जरा. तर नंबर 1 आहे पांडुरंग मुंजा काशी. शाळेमध्ये आनंद नगरी भरलेली आहे. तर पण मोल करावं इतकं कमीच. इतकी अतिसुंदर भरलेली आहे शाळेमध्ये आनंद नगरी. आणि खूप काही घेऊन खाल्लं शाळेमध्ये. लेकरांनी पण खूप छान बनवून आणलं. नमस्कार, माझं नाव बालाजी पडुळे आणि आज शाळेमध्ये आनंद नगरी भरली. त्याच्या म्हणजे खूप छान आहे. आमच्या वेळेस असं काही नव्हतं पण आता वरच्यावर भरपूर बदल व्हायला लागलेत. आणि इथं इतकं अतिशय सुंदर वाटलं. मन भरून आलं. खुश वाटलं की एकदम भारी वाटलं. आणि बघितल्यानंतर कळालं की विद्यार्थ्याला ज्ञानाची ओळख होते. व्यवहारामध्ये विद्यार्थी म्हणजे पैशाचंही संपूर्ण भरपूर माहिती भेटली इथं. की असं वाटलं की इकडे लहानपणापासून विद्यार्थ्याला पैशातली माहिती भेटते. व्यवहाराचं हे खूप छान वाटलं इथं. आणि तरच इथले शिक्षक खूप भारी आहेत. मोरे सर झालं, नमदाडे मॅडम झालं आणि नरोडे सर म्हणजे खूप भारी शिक्षक बी आहेत. त्यांच्यामुळं म्हणजे अतिशय बदल झाले भरपूर शाळेमध्ये. इतके दिवस आम्ही होतो अगोदर त्यावेळेस असं काहीच नव्हतं. आणि आता जसं भरपूर बदल झाल्याबद्दल म्हणजे इथं आल्यानंतर खूप भारी वाटलं की शाळेत भरपूर बदल झाले, चांगलं झालं त्याबद्दल.
घेतला घेतला तुझा फोन मला सरनं काम सांगितलं करते का वासा नमस्ते मॅडम, नमस्ते. कशी वाटली आनंद नगरी? आनंद नगरी खूप छान वाटली. आनंदामध्ये भर टाकावा म्हणून चला
आनंद खूप छान आहे. हा उपक्रम खूप चांगला आहे तुमचा. आनंदनगरीविषयी प्रतिक्रिया मॅडम. आनंदनगरी हा अतिशय विद्यार्थ्यांच्या आनंदाला द्विगुणित करणारा उपक्रम आहे आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला सुद्धा खूप माझ्या मनाला बरं वाटत आहे आणि त्यांना एक व्यावहारिक ज्ञान यातून मिळत आहे. त्यामुळं पण मला खूप चांगलं वाटत आहे. काय नाही कसा वाटला आनंदनगरीला भेट दिल्यास? खूप दिवसांनी शाळेत आलात. आले पहिलं तुम्ही भात शिजत होतात ना? कसं वाटलं आज येऊन? आज येऊन कसं वाटलं? कसं वय चांगलं वाटलं ते सुनाने आणलं. तुम्ही का? बर बर बर. सुनमली चला चला म्हणले नाताचा बाजार झाला. चला आपण गेला म्हणजे गोड सगळ्यांनी जावं लागत असते. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणेच बाल आनंद मेळावा घेण्यात आला. यामध्ये आनंदनगरीचं आयोजन करण्यात आलं होतं. आनंदनगरीमध्ये या गावातील राजेवाडी गावातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व गावातील महिला पालक पुरुष पालक व सर्व गावकऱ्यांनी अतिशय नेहमीप्रमाणेच आमच्या शाळेतील आनंदनगरीला अतिशय भरघोस पाठिंबा दिला आणि नेहमीप्रमाणे त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांनीही नेहमीप्रमाणे चांगले चांगले वेगवेगळे पदार्थ करून आणले आणि त्यामुळे आनंदनगरीचा एक चांगला सर्वांनाच गावकऱ्यांना बी खूप छान आस्वाद घेता आता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी या ठिकाणी आनंदनगरीचा उपक्रम अतिशय आनंदाच्या याच्यामध्ये राबवण्यात आला. या ठिकाणी माता पालक परत शाळेतील विद्यार्थी यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे पदार्थ बनवून या आनंदनगरीमध्ये आनंद वाढवला, उत्साह वाढवला. या ठिकाणी शाळेच्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतली किंवा मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. आज 24 जानेवारी 2025 आणि आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी या ठिकाणी आनंदनगरी आयोजित केलेली आहे. या आनंदनगरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला आहे. त्यांनी या आनंदनगरीमध्ये विविध अशा खाऊच्या पदार्थाचे स्टॉल लावलेले आहेत आणि त्यांनी ते बनवून आणलेले आहेत आणि ते खरेदी करण्यासाठी गावातील सर्व जवळजवळ नागरिक या ठिकाणी सहभागी झाले. सरपंच, ग्रामसेवक, त्याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, मुलांचे माता पालक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी भरभरून अशा प्रकारची खरेदी केली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाऊ विकणे आणि त्याच्यासाठी जो पैशाचा विनियोग असतो त्याच्यामुळं मधून त्यांना खरेदी विक्रीचं त्या ठिकाणी एक वेगळाच अनुभव त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि खरोखरच ही आनंदनगरी अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे. नगरी हे बघून कसं वाटलं? चांगलं वाटलं.
शाळेत आले तेव्हा सगळे मुलं असे वेगवेगळे पदार्थ घेऊन बसलेले मला दिसले. प्रत्येक मुलातून मी असे पदार्थ घेतले. त्या पदार्थाला इतकी चव होती की ते पदार्थ हॉटेलमध्ये सुद्धा असे खायला भेटले नसते, असे चव होती त्या पदार्थाला. हे पाहून मला फार आनंद झाला आणि मला असं वाटतं की दरवर्षी तुम्ही आनंद घेत जा.